आंबा खात असाल तर हे 15 पदार्थ चुकूनही खाऊ नका. सावधान. उन्हाळा म्हटलं की रसाळ आणि गोड आंबा खायला कोणाला आवडत नाही. पण हाच आंबा खाताना काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आयुर्वेदानुसार आणि शास्त्रानुसार आंबासोबत किंवा आंबा खाल्ल्यावर काही पदार्थ खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जर तुम्ही आंब्याचा आस्वाद घेत असाल तर पुढील 15 पदार्थ चुकूनही एकत्र खाऊ नका. क्रमांक 1. कारले. आंबा खाल्ल्यानंतर लगेच कारल्याची भाजी किंवा रस घेऊ नये. आंबा अत्यंत गोड असतो आणि कारले कडू. या विरुद्ध गुणामुळे हे पदार्थ एकत्र खाल्ल्यास शरीरात रासायनिक प्रक्रिया होऊन मळमळणे, उलट्या होणे किंवा श्वसनाचा त्रास होऊ शकतो. क्रमांक 2. चहा किंवा कॉफी. आंबा खाल्ल्यानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिणे टाळावे. चहामध्ये कॅफीन आणि टॅनिक ॲसिड असते, जे आंब्यातील पोषक घटकांच्या शोषणामुळे अडथळे निर्माण होतात. तसेच यामुळे शरीराचे तापमान अचानक बदलून पोटाला पीड पडल्यासारखे वाटू शकते. क्रमांक 3. दही. अनेकांना आंब्याचे श्रीखंड खायला आवडते, पण आयुर्वेद याला विरुद्ध आहार मानतो. म्हणूनच आंब्यासोबत दही खाणे टाळायला हवे. दही शीतळ आहे आणि आंबा उष्ण. हे दोन्हीही पदार्थ एकत्र खाल्ल्याने शरीरात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढू शकते आणि शरीरात टॉक्सिन्स तयार करू शकते, ज्यामुळे पोटाच्या तक्रारी आणि त्वचेचे विकार उद्भवू शकतात. क्रमांक 4. शीतपेय किंवा कोल्ड्रिंक. आंबा खाल्ल्यावर लगेच कोल्ड्रिंक पिणे अतिशय धोक्याचे ठरू शकते. आंब्यामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण भरपूर असते आणि कोल्ड्रिंक्समध्येही साखर जास्त असते. या दोन्हीमुळे रक्तातील साखर अचानक वाढू शकते, जे मधुमेहांसाठी आणि वजन कमी करण्यासाठी घातक आहे. क्रमांक 5. आंबा खाल्ल्यावर लगेच पाणी प्यायल्याने पोटातील पचकरस पातळ होतात. परिणामी आंबा नीट पचत नाही आणि पोट फुगल्यासारखे वाटते. आंबा खाल्ल्यावर किमान 30 मिनिटांनंतरच पाणी पिणे योग्य आहे. माझी आजीही आम्हा नातवंडांना हे सांगायची, फळे खाल्ली की लगेच पाणी पिऊ नका, नाहीतर डास लागेल. क्रमांक 6. दूध. अनेकांना वाटेल की मँगो शेक तर आपण पितो, मग दूध का टाळायचे. आयुर्वेद सांगतो की जर आंबा पूर्णपणे पिकलेला नाही, गोड नसेल तर दुधासोबत त्याचे सेवन केल्याने विरुद्ध आहार तयार होतो. अर्धवट पिकलेला आंबा आणि दूध एकत्र असल्यास पोटात कळा येणे किंवा अपचनाचा व पित्ताचा त्रास होऊ शकतो. क्रमांक 7. लिंबू किंवा आंबट पदार्थ. आंबा स्वतः थोडा गोड आंबट असतो,
त्यासोबत लिंबू, संत्री किंवा इतर आंबट पदार्थ खाल्ल्याने पोटात आम्लतेचे प्रमाण वाढते. यामुळे छातीत जळजळ आणि अपचन होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला दिवसभर अस्वस्थ वाटू शकते. क्रमांक 8. मीठ. आजकाल फळांवर मीठ किंवा मसाला टाकून खाण्याची फॅशन आहे. मात्र आंब्यावर मीठ टाकून खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडते. यामुळे शरीराला सूज येणे किंवा रक्तदाबावर परिणाम होऊ शकतो. क्रमांक 9. आंबा खाताना किंवा खाल्ल्यानंतर लगेचच जास्त तिखट मसालेदार पदार्थ खाणार असाल तर सावधान. यामुळे पोटातील ॲसिडिटीची पातळी अचानक वाढते, ज्यामुळे छातीमध्ये जळजळ होऊ शकते आणि पोटातील उष्णतेने चेहऱ्यावर मुरुमे येण्याची भीती असते. क्रमांक 10. जर सॅलडमध्ये मुळा किंवा काकडी सारख्या गोष्टी असतील तर आंब्यासोबत त्याचे सेवन टाळावे. विशेषतः मुळे आणि आंबा एकत्र खाल्ल्याने त्वचेवर पुरळ उठणे किंवा खाज येण्यासारख्या ॲलर्जी होण्याचा धोका असतो. क्रमांक 11. आंबा आणि नॉनव्हेज हे दोन्हीही पदार्थ निसर्गात गरम प्रवृत्तीचे आहेत. मांसाहार पचायला जड असतात. जेव्हा तुम्ही त्यासोबत आंबा खाता तेव्हा शरीरातील उष्णता प्रचंड प्रमाणात वाढते. यामुळे पचनसंस्थेवर ताण येतो, पोटात जळजळ होऊ शकते आणि काहींना जुलाब किंवा त्वचेवर पुरळ येण्याचा त्रास होतो. त्यामुळे मांसाहारी जेवणासोबत आंबा खाणे कटाक्षाने टाळावे. क्रमांक 12. अनेकांना जेवणात आंब्याचा रस आणि सोबत कांदा भजी किंवा जेवणात कच्चा कांदा खायची सवय असते. आयुर्वेदानुसार कच्चा कांदा आणि आंबा एकत्रित खाल्ल्यास शरीरातील पित्त आणि गॅस वाढतो. यामुळे ॲसिडिटी, पोट फुगणे आणि त्वचेचे विकार उद्भवू शकतात. कच्चा कांदा शरीरात उष्णता निर्माण करतो, जो आंब्याच्या गुणधर्माशी जुळत नाही. क्रमांक 13. कांद्याप्रमाणेच लसूण देखील उष्ण असतो. आंब्याच्या रसासोबत जास्त लसूण असलेले पदार्थ खाल्ल्यामुळे छातीत जळजळ, ॲसिडिटी होऊ शकते. क्रमांक 14. जसे आपण आधी कारल्याबद्दल पाहिले तसेच इतर कोणत्याही कडू पदार्थासोबत उदाहरणार्थ मेथीचे दाणे, कडुलिंबाचा रस इत्यादी लागू होते. आंब्याचा गोडवा आणि कडू चव याच्या विरुद्ध आहार होतो. हे मिश्रण रक्तामध्ये विषारी घटक तयार करू शकते. यामुळे मळमळणे, अस्वस्थ वाटणे किंवा दीर्घकाळ त्वचेच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात. क्रमांक 15. अंड्यामध्ये प्रोटीन जास्त असतात आणि ती उष्ण असतात. आंब्यासोबत अंडी खाल्ल्याने पचन बिघडण्याची दाट शक्यता असते. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.